बाकी आहे बोटिंग जबरदस्त म्हणा आहे. पवा देखो माझ्या एक नंबर होती. एक नंबर म्हणजे माझ्या एक नंबर होता ना पवाला. पुढं बॉडी बिल्डर माणूस होता म्हणून पुटली त्याच्याकडून पटली त्याला कबल केलं. बडा बुलट पे प्यारा सी आपना नाव दे बुल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. हे बघा मी गेलो होतो आता भंडाऱ्याला आणि मी आता आलो भंडारा. मा बहिणीला नेऊन दिला. हे बघा मस्त ओला होऊन म्हणजे मला मजा येऊन राहिली. बहुत पाणी येऊन राहिला बाकी लगून डायला तरी एवढं पाण्यामध्ये मी कॅमेरा पकडून सण्याने तुमच्यासाठी ब्लॉग बनवून राहिलो. एवढा जबरदस्त ते जाऊ द्या. हा बघा पुरा समोरचा पुरा माऊल एक नंबर आहे. अजून जंगलातला दाखवीन दिसल जमल तर नाही तर मग नाही दाखवायची. ठीक आहे. बडा बुलट पे प्यारा सी आपना नाव दे बुल. मगाशी आला होता आपण भंडाऱ्यावर. म्हणजे पाण्यात गेलो होतो बहुत. म्हणजे माझ्या बहिणीचा होता पेपर त्यासाठी बहुत पाणी येत होता. तरी पण मी बिना यानं नाही म्हणजे माझ्याकडे हा होता म्हणा आमच्या त्याला. तर बारिशच्या दिवसामध्ये का वापरतेच तो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रेनकोट होता पण मी काही वापरला नव्हतो. काऊन नव्हतो वापरला कारण की लवकर जाणी होता आणि त्याला काढणी होता. मी आजची एवढी काही काढलो नाही त्याला. त्यातून चप्पल सँडलची त्याला काढलो नाही. काऊन काढलो कारण तेवढी बारिशमध्ये आपला जाणं येणं नव्हता त्यासाठी मी काही काढलो नाही. आता ठेवलाय तो. हो बघा शाळेतलं पोरा आला आता अंजुल वगैरे जाऊ द्या त्याला. आणि काढलं म्हणजे कामही नाही पडलं आपल्याला काही नाही त्यासाठी काही काढलो नाही. हे बघा काही आम्ही आला होता घरी. म्हणजे घरी आला मग अशी मी येथे गेलो होतो भंडाऱ्याला गेलो होतो. आता सांगितलं मला समोर अजून डबल सांगतो कारण की मला बोलणं कन्फ्युजन झाला तिथे. म्हणजे कसा मला वाटलं का बोललो का नाही म्हणजे काही समजलं नाही. मी आता क्लिप नाही पाहिलो ते टाकीन म्हणून आलो होतो. म्हणजे बहुत ओला होतो तर आलो होतो. हा एक हात दुखून राहिला माहीत नाही म्हणजे आता जे हाताने कॅमेरा पकडला होतो माहीत नाही काऊन दुखत होता. थंडी बी बहुत एवढी लागत होती म्हणून हा ट्रॅकसूट वापरला आतापर्यंत. अशी झाला गोष्ट. आपला मंगेश भाऊ येथे बसलाय खर्रा खाऊनसाने. हे बघा आम्ही आला आता तिकडं म्हणजे येतेच होतो मी बसला त्याच्या वाटेमध्ये तिकडे गेलो होतो. काम मग करावलं थोडसा. तो बघा तो टिकाराम हसते आपल्याला हसू द्या. काही नाही हसल तर काही नाही होत आपलं तेवढा. म्हणजे मी व्हिडिओ बनवायला गेलो होतो तिकडं. मी व्हिडिओ बनवलं 2-3 बनवलो कसा. हा बघा टिकाराम हॅलो गाईज म्हणते तुम्हाला म्हणा पण तुम्हाला दिसत नसेल काऊन नसेल दिसत तो चांगला दिसते म्हणून. हा बघा इकडे म्हणते दाखव का रे जवळून दाखव तुला ये तू जवळ ये पण नको येऊच राहू दे. आपण कसं मजाक करतो नाही तर कोणाची काही नाही पण येथेच बसला होता म्हणा मी थोड्या वेळापूर्वी त्याच्यामध्ये तिकडे गेलो. असं आहे आता. हा ITI मध्ये गेला होता म्हणते. आम्ही ITI मध्ये जाऊन तरी आम्ही काही ना काही करतो म्हणजे ITI वाला आपल्याला भाषण देतो नाही आपण ITI वाल्याला भाषण देतो. काऊन देतो तुझा माणसा हो आम्ही जोरदार. गौऱ्याचा करायला गेला होता भंडारा नाही रे भंडारा हो. हा या साईडला आपल्या वरती रोडावर नसे का त्यावाला ITI गेला होता. हा अंदर नसे रोडावरच आहे तो वरती रोडाच्या. हा पंप नसे त्याच्यासमोर तर काहीच हॉस्पिटल. हा विचारत होता आता मला म्हणते कोटी या म्हणते तो म्हणते असा तसा मी सांगत होतो याला. ठीक आहे आता मी जाईन घरा काही तुम्हाला दाखवून जो काही दाखवायचं आहे. पण हा बघा येते कॅमेरा म्हणते मी बनवत जाईल म्हणते. हा याची एक व्हिडिओ टाकली आहे यूट्यूबवर आपण टाकला. हे लाईक करत जा. याची IDचं नाव काय बैलगाडा शर्यत. याला फॉलो सबस्क्राईब करून टाका. इंस्टाग्रामवर टाकतेस ना तू इंस्टाग्रामवर करतो. हा आपला गट्टू भाऊ काही नाव याच्याही थोडसा तरक्की झाल्या पाहिजे आमची तरक्की झाल्या पाहिजे. आम्हाला सबस्क्राईब करत जा शेअर करत जा कमेंट करत जा असा काम आहे आपला. हा याची मम्मी आवाज मारते याला तरी नाही जाऊ द्या बैरा म्हणते त्या मम्मीला सोडा. हा बघा हा एक मोबाईल आहे. या मोबाईलनं बनवला होता. आता आपण जबरदस्त बनते म्हणा. हा माझ्या बहिणीचा मोबाईल हो. हा एक नंबर आहे. जाऊ द्या मी गेलो होतो तिकडे व्हिडिओ वगैरे बनवला. आता तुम्हाला ते सकाळी दिसतील व्हिडिओ रिव्हील करीन उद्या सकाळी. असा काम आहे आपला.
मस्त बनवलं एक नंबर ना. पाणी येऊन आणि आज मोसम एक नंबर मौसम है मस्ताना. थांबा तुम्हाला काही नसेल दिसत थोड्या वेळाने दाखवतो. दिसते पा मस्त मस्ताना मौसम है. जाऊ द्या. वेळच नाही का जंगलामध्ये फिरायला जायला पाहिजे एक नंबर. पण आमची गाडी गेली आहे तिकडं मोठी म्हणून त्यासाठी काही जावायला जमून ना द्यायला. हा बघा मस्ताना म्हणते सांगते. सांग रे थोडसा बोल 2 शब्द. हा इकडं पैशाची भेटल्या ते जाऊ द्या. पैसा नाही पाहा आपण यानं आता मोबाईलवर हा मारला होता ना हात. बघा आला मोबाईल नाही पडला नाही तर पुरी आपली पिक्चर बनली असते. कारण की आपल्याकडे पैसा नसेल काही नसेल ना. आपण हा फोल्डर म्हणतो ग्लास लावायला पैसा नसेल आपल्याला मोबाईलमध्ये मोबाईलला तर आपण असाच मोबाईल वापरतो. हा बंद झाला म्हणते पण मी पाहत होतो बंद झाला का नाही म्हणून. काही ना हो मी चालू केलं तर कसं कसा बंद होईल माहिती. जेवढी इकडे साईडची बटन काही हा नाही बनतो. काय मला मजाक करते काय ना. टिकाराम थोडासा आता बुरा दिसते म्हणा पहिले. कौन है ये लोग कहाँ से आते हैं नाही तो हा होता काय ना मजाक करतो राहतो आपण. गाव दाखव आपला कोणी मारलं दाखव. हा गाव नाही हा एक दिवस नाही का हा गाडीने काम ते मी गाडी चालवतो म्हणते एक नंबर माहिती. हा का नाही आता घाव दाखवलं तुम्हाला मी सांगतो. एक दिवस नाही का याच्या पप्पानं म्हणलं जा रे पैसा आणवलं जा म्हणलं. नाही जा नाही म्हणलं नको जाऊस रे म्हणलं. तर हा नाही का थोडासा उलटा बोललो काय ना समजून घ्या. तर कमी जास्त समज हा नाही का गेला गाडी वगैरे काढलं मस्त गेला. स्पीडने गेला का गेला तो माहीत नाही पण नेलन गेलं गाडी. याला काही समजत नव्हता. क्लच नाही ना ब्रेक काहीच नाही. चालू केलं क्लच वगैरे समजत होता तर गिअर कसा काढतात का काढतात काही नाही काढलं गिअर यानं सीधीच गाडी जाऊ दिला नव्हता. एक बार नाल्यात शुद्धाला फुटून आलता अशी हो. हा आपला सुजल भाऊ पाहिजे कॅमेरा चालू आहे का तर हा दररोज कॅमेरा देते. नाचून घे रे तू. हे बघा गाईस आम्ही आला घरी आता. हा आता मी पेढा घेऊन जाऊन मस्त एक नंबर लागणार एम ये. बहुत जबरदस्त लागून राहिला हा. हे म्हणते हो म्हणते खातोस का तूच खा म्हणते. मीच खातो ना काय नाव मीच खातो टेन्शन नको घेऊस तू. मीच खातो. अरे एक नंबर लागून राहिला हा पेढा. किती 5 रुपयाचा का 5 रुपयाचा झाला पण 5 एक नंबर आहे. म्हणजे खोबरा पीस वगैरे जो आपण याला हा येतो मावा पेढे वगैरे जे आपले मक्खनचे पेढे राहतात त्याच्या पेढ्यामध्ये लागून राहिला हा एक नंबर. हो बहुत जबरदस्त लागून राहिला. कारण आता आपण आला घरी मी जोत वगैरे लावतो. मला घरी आला ना इच्छा घरी आला जाना म्हणते गमवत चला आपण घरी जाऊन आता. चप्पलात म्हणा माझ्या दोन्ही असं. हे बघा बाई मी चप्पल घेतलो नाही म्हणा माझ्या भावाची घरी आता झोत वगैरे लावू. नाही माझ्या आजी येते कम बसली राहते. हिला विचारा बरं कुठे जाऊ म्हणते पाहिल्या विचारा बरं हिला काऊन येते बसली राहते कम बसली राहते ती. हा हे कोंबड्या पाकरा पाहिजे म्हणते. हे एक कोंबडी आहे अजून एक कोंबडी आहे बाकी आहे मोठी जबरदस्त म्हणा. हे पावा देखवलं माझ्या एक नंबर होती. एक नंबर म्हणजे माझ्या एक नंबर होता ना पावाला. थोडं बॉडी बिल्डर माणूस होता म्हणून पुस्तकली त्याच्याकडून पटली त्याला लग्न केलं मी पटली नाही म्हणा. असं हा लग्न गेला एक नंबर. हे मायजन पांडे लग्नाला आला तर म्हणजे महावंश म्हणून म्हणजे अशी माझी आजी. हे माझी बहीण हसते आली तिकडं. हे एक नंबर आहे. हिच्या बापकी पण बहुत मोठं मा पप्पा सांगतो म्हणा आमच्या गावी म्हणा. मग अशी आम्ही गेला होतो म्हणजे मी भंडाऱ्यात गेलो होतो. मा पप्पा म्हणा म्हणे हिच्या घरी म्हणा किती म्हशी होत्या म्हणलास. बोट आला बिचारून जाऊ द्या. बोट म्हशी होत्या म्हणते. एक बार जंगलात सोडलं म्हणते त्यानं म्हणते त्या बापानं तर हा आमच्या गावच्या नाक्यात पकडला होता म्हणते म्हशी. तर त्या म्हशी नाही का आणावसाठी येते आला होता. बहुत उच्चा माणूस होता म्हणते. असा तसा सांगते पहिल्याच्या काळातल्या गोष्टी. बहुत मोठा माणूस होता. एवढी मोठ्या लोकांची हिच्या भाषाही का नाही बहुत मोठा. दोघंही आर्मी ऑफिसर आहेत. एक नंबर आहे घर. हे येते चाय सुळकते हिला. आपण इकडे पाणी वगैरे पिऊ कुर्ला वगैरे करून ज्योत वगैरे लावू मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे.
हे बघा आता मी म्हणलो ज्योत वगैरे लावतो. हे काय म्हणते पहिले फॅरम पावडर म्हणते पुटिंग लावायची आणि येईल म्हणून त्याने फॅरम पावडर म्हणते. आता दुकानात जातो मग त्याच्या बाजूमध्ये ज्योत वगैरे लावून तेवढी वेळ नाही झाली मला. हा बघा हाच दिसतोय आपल्याला. रात्र व्हायला किती वाजलं 6:30 वाजलं. 7 वाजतापर्यंत लावलं तरी काही टेन्शन नाही. सामान मी चप्पल चांगल्यांना वापरलो तशी. आता माझा भाऊ बोंबलं ना मेलं म्हणाल ना. आजकाल काय भाऊ घेऊ काही समजत नाही. जे दनादन दे दना येतो ना सगळ्या गोष्टी झाली होती त्याची कार्यक्रम नव्हता का त्या दिवशी मार्गात दनादन दनादन. आणि मी पहिले काय बॉक्सर माणूस आहो. बॉक्सर म्हणजे घरीच बॉक्सिंग करतो मी. तसा नाही तर बॉक्सरचं काम आहे आपला. बॉडी वगैरे एक नंबर आहे. आता मेंटेन करावं लागतं. तिला बहुत थोडा छोटी खिलाई खावं लागते त्या बाजूने. चाललो आता तिकडं जेवलं फॅरम पाऊस. फॅरम पाऊस आहे का रे तुझ्या दुकानात? फॅरम पाऊस नाही म्हणते. चला बे थांबे मी येतो त्यासून. हा पागल झाला. मैं पागल हूँ म्हणते. मैं पागल हूँ. चला मी चाललो तिकडं. त्याच्या डान्स तर पाहिल्या असं बहुत जबरदस्त केलं पण काही फायद्याचा नाही. घरी चाललो मी आता. हा इकडं हा बघा आपला केलविल भाई आर्यन केलविल. चलो हाँ नया आर्यन केलविल. ये देखो नया आर्यन केलविल. चलो चलते घर पे. मी आलो घरी. फॅरम पाऊस घेवायला फक्त मला किती 2 तास लागलं सांगा. काहून 2 तास लागलं? फॅरम पाऊस कुठे आहे माझ्या खिशात आहे. हा फॅरम पाऊस एवढं आणायला मला 2 तास लागलं. काहून लागलं मी सांगा. आता आमच्या घराकडे झाला होता एक झगडा. ते ती गेलो मी सला म्हणला काही ना काही सांगेन. टंटामुक्तीचा अध्यक्ष बनेन म्हणला समोर जाऊन सनेन. मी बे 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 म्हणता राहिलो. माझी कोणीच नाही ऐकला. अशी गोष्ट झाली. पण मी काही बनत नाही. मला काही तेवढा शौक नसेल. मी बनीन तर ब्लॉगरच बनतो. माझा हात चांगला आहे. त्या गोष्ट पाच ज्योत वगैरे लावून झाली का तर माहीत नाही. पण दिसतं नाही तिथे लावला का नाही लावला तर. हे दरवा ती फॅरम पाऊस पुटिंग लावतो आपल्या चेहऱ्याला त्या बाजूमध्ये. ठीक आहे गाईस आता तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. कारण तिकडे गेलो होता आम्ही म्हणजे कसं गेलो तिकडे झगडा वगैरे होता. मला पावा म्हणला थोडसा. आज घरी जेवण नाही करायची म्हणलो म्हणून मला झगडा पाहूनच पोट भरतो. म्हणून त्यासाठी म्हणला पावा थोडासा झगडा आपल्या घरच्या तांदूळ वाजतील म्हणला. पण नाही भाऊ कधीच कोणाच्या झगड्यात नाही पावा जेव्हा मी गलती केलो. जेव्हा आपल्या घराजवळ झगडा आहे तरी कधीच पावा नाही जेव्हा. काहून नाही जेव्हा कारण भाऊ कोणाच्या कोणावर येते आणि कोणाच्या काहीवर येते. आता त्या भाऊनं ज्याच्या झगडा झाला त्यांच्यात त्याने व्हिडिओ वगैरे काढला तर भाऊ आपण त्याच्या व्हिडिओ वगैरे मध्ये आला असून तर आपली हा होते लग्न होते. म्हणून त्यासाठी कोणाच्या झगड्यात नाही जेव्हा याने जेव्हा मी तर आता गलती केली रोज कोणाच्यापासून नाही जेव्हाची काही नाही. बहुत मोठा झगडा झाला होता. काही मारापिट्या वगैरे नाही झाल्या त्याच्या. सर तोंडाच्या झाल्या. पण मी बे 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 म्हणतात राहिलो. माही कोणी ऐकला नाही. बे जाना म्हणला कोणच म्हणला साधं माही ओळखी नसेल. त्यासाठी फॉलोअर्स वाढवून टाका. मा सबस्क्राईब वाढवा. लाईक करा शेअर करा कमेंट करा. ठीक आहे समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला. बाय.